हॅलो, नमस्कार. आज खूप सुंदर विषय घेऊन आली आहे. सोचो सोचो क्या होगा. सगळ्यांचं आवडतं प्रेम. मला एक गाणं प्रेमाबद्दल फार आवडतं. हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में, खुश नसीब है जो जिनको मिली सौगात जिंदगी में. अगदी खरं आहे. तर कसा केला सगळ्यांनी तुमचा प्रेमाचा दिवस सेलिब्रेट? मी थोड्याशा प्रेमाबद्दलच थोडंसं बोलणार आहे, जी मी लिहून ठेवते आणि तुमच्यापर्यंत माझ्या फिलिंग्स पोहोचवते. जसं मी नेहमी सांगते की माझ्या मतांशी तुम्ही सहमत असावंच असं माझं अजिबात मत नाही आहे. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स पण करा. तर मी प्रेमाबद्दल जे लिहिलं आहे ते सांगते. प्रेम कसं असावं? प्रेम अटीशर्ती नसलेलं, जबरदस्ती नसलेलं, वेदना देणारं, गोंधळ घालणारं नसावं. तर मग प्रेम कसं आहे? किंवा माझ्या लेखी प्रेम म्हणजे काय? जी व्यक्ती जशी आहे तशी तिला स्वीकारणं हे माझ्या लेखी प्रेम आहे. आणि या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारे व्यवहार नसावा. जे आहे ते निखळ. यामध्ये समोरच्या व्यक्तीशी बोलताना प्रेम म्हणजे फक्त बोलणंही नाही आहे. प्रेम म्हणजे खूप साऱ्या भावना शेअर करणं आहे. तर प्रेम म्हणजे ऐकणंही आहे, प्रेम म्हणजे बोलणंही आहे. आणि हे बोलत असताना, ऐकत असताना कुठल्याही प्रकारचा आडपाडदा नसावा, कुठल्याही प्रकारची भीती नसावी. असं शुद्ध प्रेम असावं की जिथे आपल्याला निखळपणे आपली भावना शेअर करता यायला हवी, आपलं मन व्यक्त करता यायला हवं. मग ते कुणाहीपाशी असू शकतं, बहीण, भाऊ, वहिनी, आई, वडील. प्रेमासाठी ही पण नाती आहेत बरं. प्रेमामध्ये सुरक्षितता असावी, जसं मी आधी म्हणाले. तर ही जी सुरक्षितता आहे ती अशा प्रकारे असावी की मी एखाद्या व्यक्तीचा प्रेम म्हणून विचार करते तर त्यांनी मला बंदिस्त ठेवावं, माझ्या मतांवर अधिकार गाजवावा किंवा माझ्या शरीरावर अधिकार गाजवावा. याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेम कुणालाही पिंजऱ्यात बंद करत नाही. प्रेम कुणावरही ॲसिड फेकत नाही. प्रेम कुणाचा मर्डर करत नाही. अशा प्रकारचं प्रेम जे म्हणतात ना लोक, त्यांना त्यांच्या मनात काय केमिकल लोचा आहे आणि त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे प्रेमाविषयी ही त्यांचीच त्यांना कळालेली नसते. हे 100% खरं. तर प्रेम शांत असावं, निखळ असावं, वेदनाविरहित असावं. आणि प्रेमामध्ये अशी जबाबदारी असावी की समोरच्या सहचारी किंवा ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आपण आहोत या साध्या भावनेने सुद्धा एक संरक्षणाची किंवा सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, असं प्रेम असावं. आणि प्रेमाच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाचं की आपण कुणावर प्रेम करतोय त्या बदल्यात आपल्यालाही प्रेम मिळालंच पाहिजे ही अपेक्षा करणं अतिशय चुकीचं आहे. कारण आपण काय करायचं हे आपण ठरवू शकतो. आणि प्रेम आहे, देत जावं मोकळेपणाने. पण त्याच्या बदल्यामध्ये प्रेमच मिळावं ही अपेक्षा करण्यापेक्षा हसी खुशी जिंदगी जीते जाव. कळलं माझ्या लेखी प्रेम काय आहे? बाय.